MIT विश्वशांती गुरुकुल या ठिकाणी जे आहे ते पालकांकडून आंदोलन सुरू आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ती फी वाढ करण्यात आलेली आहे, ती फी वाढ रद्द करावी मागणीसाठी या ठिकाणी पालक आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने MITच्या मुख्य प्रवेशद्वारावरती या ठिकाणी जे आहे ते आंदोलन केलं जात आहे। माझ्यासोबत या ठिकाणी आंदोलन करते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काय आंदोलन करताय? आम्ही आज MIT विश्वशांती गुरुकुल स्कूल त्यांचे सर्व पॅरेंट्स आणि महाराष्ट्र नव विद्यार्थी सेनेच्या वतीने इथे MIT शाळेची जी बेकायदेशीर फी वाढ आहे, गेले मागचे या वर्षी कमीत कमी 30 ते 35 हजार रुपये वाढ झाली। दरवर्षी 20,000 वाढती। 2024-25 ला जी फी 50,000 रुपये होती ती आज फी 80,000 रुपये झालेली आहे। आज ही फी 15% वाढवली पाहिजे शासन निर्णयानुसार। प्रत्येक वर्गाची फी 30 ते 35% वाढवलेली आहे आणि हे वारंवार वाढतात। दरवर्षी यांची फी वाढली जाते, यांची फी इन्क्रिमेंटल आहे। दरवर्षी 20% 25% फी वाढतात। इतके वर्ष पालकांनी मूलभूतपणे सहन केलं। गेल्या 3-4 महिन्यापासून पालक हा लढा देतात। मागच्या आठवड्यात ते आमच्याकडे आले। आम्ही या संदर्भात शिक्षण उपसंचालक असतील, शिक्षणाधिकारी असतील आणि शाळेचे प्राचार्य असतील यांची भेट घेतली। त्यांना आम्ही याबाबतीत सर्व सांगितलं की तुम्ही फी वाढ रद्द करा। पालकांच्या व्यतीत पालकांच्या ज्या वेदना आहेत ते त्यांना समजून सांगितलं। उलट या मुजोर MIT मॅनेजमेंटने पालकांना धमक्या द्यायला चालू केलं। पालकांना, विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल अशा त्यांनी धमक्या दिल्या। फी वाढ रद्द DFRC कमिटी पुण्यात नाही। खूप धक्कादायक गोष्ट आहे। शाळेच्या फी वाढची रिव्ह्यू करणारी जी DFRC कमिटी आहे, जी माजी न्यायाधीशांच्या खाली अधिपत्याखाली जी सांगितली पाहिजे, ज्याच्यासाठी शासन निर्णय, ती आज पुण्यात नाहीये। या शाळांच्या लॉबीला आहे ना, या ज्या सगळ्या शाळांमध्ये पालक आणि मॅनेजमेंटची कमिटी असते ती फी वाढ करते। PTA कमिटीला या ठिकाणी विश्वासात घेतलं गेलं नाही। खोटा कोरम दाखवला गेला। त्यांच्याकडनं अटेंडन्सच्या सह्या या त्यांच्या अजेंड्यावरती सह्या घेतल्या गेल्या। PTA आहेत ना, PTA सगळे मेंबर आहेत, इथे 200-300 पालक आहेत। PTA खोटा PTA करून त्यांनी खोट्या तिकडं फी संरचना मंजूर करून त्यांनी पालकांवरती ही बेकायदेशीर फी लादली आहे। एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या खाली 5-5 हजार रुपये त्यांनी घेतलेत। विलंब शुल्क दिवसाला 100 रुपये ते घेत आहेत। आज कुठल्याही प्रकारे त्यांच्या खिशावर कसा डल्ला मारता येतोय त्या पद्धतीने MIT प्रशासनाने प्रयत्न चालू आहेत। शाळेच्या जमिनी फुकट आहेत त्यांना। प्रत्येक कॉलेज शाळेच्या जमिनी फुकट असून सुद्धा, एवढ्या मोठ्या त्यांना देणग्या येत असून सुद्धा विद्यार्थी आणि पालकांच्या खिशावरती दरोडा का टाकतात? असे दरोडेखोर MIT आहे। प्रत्येक वेळेस हे पैसे, हे शिक्षण हे सेवा क्षेत्र नसून पैसे कमवायचं त्यांचं माध्यम आहे। त्यांनी शिक्षणाचा धंदा केलाय। जर त्यांना पैशाची गरज असेल तर हे पैसे त्यांच्या आम्ही तोंडावर फेकतो। हे पैसे तुम्ही घ्या, पैसे खावा। पैसे कमवण्यासाठी तुम्ही इन्स्टिट्यूट काढले, सेवासाठी नाही। म्हणजे विश्वशांतीचं त्यांनी जे थोतांड पसरले ना, ते थोतांड, ते ढोंग बंद करा। पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांनी न्याय दिला पाहिजे। फी वाढ रद्द झालीच पाहिजे। आपण या ठिकाणी बघतोय की MIT विश्वशांती गुरुकुलच्या वतीनं फी वाढ रद्द करावी या मागणीसाठी जे आहे ते आंदोलन केलं जात आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी पालक जे आहेत या ठिकाणी जमा झालेले आहेत, आंदोलन करतायत। या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी जी आहे ती केली जाते। खरं तर काहीही केलं तरी ही फी वाढ रद्द करावी या मागणीसाठी MITचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरती या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं आणि पालकांच्या वतीनं जे आहे ते आंदोलन केलं जाते। आपण बघतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी पालक वर्ग जो आहे तो जमा झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण काही महिला वर्गांशी सुद्धा बोलणार आहोत। खरं तर जी फी वाढ करण्यात आलेली आहे ती फी वाढ रद्द करावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी जे आहे ते पालकांकडून जे आहे ते केली जाते। थेटपणे आपण त्यांच्याशी जो आहे तो संवाद साधणार आहोत।
कारण MITच्या मुख्य प्रवेशद्वारावरती या ठिकाणी जे आहेत पालकांकडून जे आहे आंदोलन सुरू आहे. ताई, काय सांगाल, आंदोलन करावं लागतंय? फी वाढ एकच आमचा मुद्दा आहे, फी वाढ. शाळेमध्ये जी फी वाढली जातीये ते बेकायदेशीर फी वाढवली जातीये. गेले 4 ते 5 वर्ष आमची मुलं ह्याच शाळेत आहे आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची फी देतोय. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली ते वेगवेगळ्या प्रमाणात आमच्याकडे फी घेतात, जी दरवर्षी सेम नसते आणि त्याच्यात त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड ही मुलांना तसं काही करत नाहीत. आज जर आम्ही ह्याच्यासाठी स्टँड नाही घेतला तर आमची मुलं 10वी पर्यंत जास्तोपर्यंत इतकी फी होईल की आम्हाला ती भरणं जमणारच नाही, बिलकुल जमणार नाही. म्हणून आज आम्ही इथं थांबलेलो आहे की जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे आणि हे तुम्ही थांबवा. कारण की कराडांची शाळा आहे, विद्येचं माहेरघर म्हणलं जात होतं, पण आता फक्त पैशांचा बाजार झाला आणि तो बाजार थांबला पाहिजे. शाळेकडे काही तुम्ही पाठपुरावा केलाय का? त्यांना काही विनंती केली आहे? हो, शाळेकडे आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केलाय. शाळेला आम्ही अनेक वेळा सांगितलं की ही जी फी दरवाढ आहे ही तुम्ही रद्द करा आणि ही सामान्य माणसाला परवडण्यासारखी नाहीये. आज आम्ही 90,000 फी भरतोय 6वी आणि 7वीच्या मुलांची. हे 10वीला येतील तोपर्यंत 1 लाखाच्या वरती जाईल आणि सामान्य माणसाला नक्कीच ही फी परवडणारी नाहीये आणि त्या मोबदल्यात शाळा आम्हाला तशा काही फॅसिलिटीज सुद्धा देत नाहीये. मग ही फी दरवाढ कशासाठी? हे प्रत्येक वर्षी असं होतं? हो, हे प्रत्येक वर्षी होते. आमच्याकडे डाटा आहे त्याचा, आम्ही डाटा काढलाय त्याचा की हे शाळा कशी दरवर्षी पैसे वाढवतीये. त्यांचं स्टेबल नाहीच आहे. एक वर्षीची एक फी असते, दुसऱ्या स्टँडर्डला त्याच वर्षी वेगळी फी असते आणि त्याच्यावरती त्यांनी 15% वाढ करतायत, जे रेग्युलेशनच्या अकॉर्डिंग रॉंग आहे. 2 वर्षाला फी वाढत नाही तर दर वर्षाला फी वाढलेली असते. खर तर दरवर्षी ही जी आहे ती फीस या ठिकाणी जी आहे वाढवली जाते, अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते सांगितलं जातंय. ताई, सातत्याने अशा पद्धतीची फी वाढवली जाते? हो, सातत्याने दर 2 वर्षांनी फी वाढवली जाते. दरवर्षी मागच्या वर्षी फी वाढली होती, ह्या वर्षी पण फी वाढली आहे सर. तुम्ही शाळेशी काही बोललात का? त्यांनी तुम्हाला काही शब्द वगैरे दिलाय का आम्ही फी कमी करू? तसं काही शब्द दिलेला नाहीये सर त्यांनी. आम्ही बोललेलो आहे ऑलरेडी. आम्ही सगळं करूनच इथपर्यंत आलो आहे. तुम्ही किती वेळ या ठिकाणी जे आहे ते आंदोलन करताय? आम्ही आता जवळजवळ अर्धा तास होईल, आता अर्धा तास. किती वेळ करणार? म्हणजे मागण्या मान्य होईपर्यंत उठणार आहात? हो 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 सर, हो. आपण बघतोय की या ठिकाणी जर पाहिलं तर जी फी वाढ करण्यात आलेली आहे त्या फी वाढीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना असेल किंवा पालकांच्या वतीनं आंदोलन केलं जातं. या ठिकाणी ज्या नोटा आहेत, ज्या नोटा सुद्धा उधळून, जर MITला एवढंच पैशाची गरज आहे त्यांनी हे पैसे घ्यावेत म्हणून या ठिकाणी जे आहेत MIT कडून जे आहे ते आंदोलन MITच्या मुख्य प्रवेशद्वारावरती या ठिकाणी जे आहेत पालक आणि महाराष्ट्र विद्यार्थी नवनिर्माण सेनेकडून आंदोलन सुरू आहे. आक्रमक असं आंदोलन केले जाते. MITच्या विरोधात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ती घोषणाबाजी सुद्धा केली जाते. जोपर्यंत आम्हाला येथील प्रशासनाशी बोलायचं आहे तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हटणार नाही, अशी भूमिका जी आहे या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून जी आहे ती घेतली जाते. आता काय सांगाल, किती वेळ आंदोलन सुरू असतं? बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती घोषणाबाजी केली जाते. ही जी फी वाढ करण्यात आली आहे ती फी वाढ तात्काळ रद्द करावी आणि पालकांची जी ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लूट होतीये ती लूट थांबवावी, फी वाढ रद्द करावी अशी मागणी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि पालकांकडनं जी आहे ती केली जाते. ज्या प्रशासनाला झोप लागलेली आहे त्यांनी तात्काळ ही फी वाढ जी आहे ती रद्द करावी अशी मागणी या ठिकाणी जी आहे आंदोलनकर्त्यांकडनं जी आहे ती केली जाते. मागील अर्ध्या तासांपासून जर पाहिलं तर या ठिकाणी MITच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जे आहे ते आंदोलन उभं सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे. MITचा जो सुरक्षा रक्षक आहे ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी जी भूमिका आहे ती स्पष्ट घेतलेली आहे या ठिकाणी आंदोलनकर्त्या पालकांकडून आणि महाराष्ट्र विद्यार्थी सेनेकडून की काहीही झालं, जोपर्यंत फी वाढ रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी जे आहेत MITचं प्रशासन असेल, MITच्या प्रशासनाने आम्हाला बोलण्यासाठी या आंदोलन स्थळी यावं, अन्यथा आम्ही आतमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करू, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी जे आहे ते MITच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जे आंदोलन करतात त्यांच्याकडनं या ठिकाणी घेतली जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण घोषणाबाजी जी आहे ती सातत्याने MITच्या विरोधात या ठिकाणी जी सुरू असल्याचं चित्र सध्या जे आहे ते पाहायला मिळते. काय सांगाल, सातत्याने आंदोलन करावं लागतंय, दरवर्षी फी वाढते? आम्हाला सांगितलं जातंय की 10 ते 15% फी वाढवली जाते, पण हे अत्यंत चुकीचं आहे.
आणि 30% फी वाढ केली जाते. हे पालकांना शक्य नाहीये. पालक या गोष्टीला सहमत नाहीयेत. शाळेची फी वाढ रद्द झालीच पाहिजे आणि 4-4 वर्ष कंटिन्युअस जर फी वाढत राहिली तर सामान्य नागरिकाला या गोष्टी शक्य नाहीयेत. आणि या फी वाढीसाठी आम्ही पूर्ण विरोधात आहोत. निषेध आहे आमचा या गोष्टीला. ही फी वाढ रद्द झालीच पाहिजे. तुम्ही या बाबतीमध्ये फी वाढ म्हणजे प्रत्येक वर्षी होते का, म्हणजे 2-3 वर्ष असं ऍड करून? नाही, आम्हाला सांगितलं जातं की दर 2 वर्षानंतर, पण दरवर्षी ही फी वाढ जास्त केली जाते. त्याच्यामुळे पालकांचा असंतोष वाढत जातोय आणि पालक या गोष्टी विरुद्ध आहेत. दरवर्षी जर ही फी वाढत राहिली तर आम्हाला सुद्धा त्या गोष्टीला शक्य नाहीये. त्याच्यामुळे आम्ही फी देणार नाही. दरवर्षी ही फी वाढत राहिली तर आम्ही फी देऊ शकणार नाही. फी वाढ करण्यामागचं कारण काय सांगितलं जाते ज्यावेळेस तुम्ही बोलायला जाता? शाळेतल्या गोष्टी आम्ही सगळ्या गोष्टी सपोर्ट करतो किंवा इतर गोष्टी मुलांच्या दृष्टीने चांगल्या केल्या जातात. पण प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर या कुठल्याही गोष्टी शाळा पूर्तता करत नाहीये. कित्येक गोष्टी आता आमच्या नजरेसमोर आहेत की आम्ही या गोष्टी चांगल्या करू, या गोष्टी मुलांसाठी चांगल्या केल्या जातात, पण या गोष्टी यातली एकही गोष्ट पूर्तता केली जात नाहीये. आणि दरवर्षी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी फी वाढ केली जाते, पण एकही वर्ष मुलांसाठी चांगल्या गोष्टी होत नाहीयेत. 30% फी वाढ जर केली तर पालकांचा असंतोष नक्कीच वाढेल. 30% फी वाढ केली जाते म्हणतायत. अक्षरशः पालक आज जे आहेत ते रस्त्यावरती आले. हो, हे ना बरोबर आहे अगदी. मी एक एक्झाम्पल देते. माझी मोठी मुलगी BDS करते, तर तिची वार्षिक फीस मला 78,000 पडली आणि छोटी मुलगी 3rd ला आहे, तिची आता मला 82,000 फीस भरावी लागेल सर. मग हे कुठं तुम्हाला तिसरीतली जी मुलगी आहे तिच्यासाठी मी 82 आणि जी BDS घेते ग्रॅज्युएशन करते तिची मी 79,000 फीस भरते. मग हे कुठेतरी असमतोलच वाटतोय ना. हे काय म्हणजे मुद्दाम शिक्षणाचा बाजार या ठिकाणी उभा केला असू शकतो सर, असू शकतो मुद्दा माणूस. कसा भरेल फी एवढी? नॉर्मल माणूस कसा 2 लाखाची इन्कम असेल तर त्यांनी जर 1.5 लाख रुपये घातले क्लास घेऊन सगळे, तर मग कसं परवडेल त्या माणसाला? तो माणूस काय खाईल? गरीबच राहणार, तो रस्त्यावरच येईल ना. म्हणजे पालकांकडून कधी असं प्रशासनाला भेटलात तुम्ही, असं सांगितलं आम्हाला ही फी परवडत नाही, तुम्ही फी कमी करा, अशा पद्धतीची काही विनंती निवेदन दिलेली आहे? पहिलं सांगितलंय फी वाढसाठी सांगितलेलं होतं, पण ते कमी करत नाही. काय म्हणतायत ते? ऐकत नाही ऐकत नाही. अगोदर पण मध्ये म्हणजे लॉकडाऊन मध्ये सांगितलं होतं, ऐकत नाही. पण ताई, किती वेळ हे आंदोलन जे आहे तुमचं सुरू असतं? सांगता येत नाही किती वेळ चालू आहे. हो, यापूर्वी सुद्धा तुम्ही आंदोलन केली आहेत? नाही, ही फर्स्ट टाइम आहे. कारण की फी वाढच त्यांनी तेवढी केलेली आहे आणि दरवर्षी करतात. गेले 4-5 वर्ष त्यांनी तेच चालवलेले. फी वाढ चालूच आहे त्यांची आणि त्यांनी खूपच म्हणजे खूप प्रमाणात, आणि आर्थिक अडचण आमची जास्त वाढत चाललेली आहे, त्यामुळे आंदोलन चालूच आहे. खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये जी फी वाढ होतीये त्यामुळे मोठ्या प्रमाणात पालकांची अडचण होते. त्यामुळे MIT गुरुकुलकडून जी फी वाढ करण्यात आलेली आहे ती फी वाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आणि पालकांकडून जी आहे ती केली जाते. जोपर्यंत फी वाढ रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही. आम्हाला शाळा प्रशासनाशी बोलायचं आहे, आम्हाला ट्रस्टींशी बोलायचं आहे, त्यासाठी आम्हाला आतमध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी जी आहे या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून घेतली जाते. परंतु पोलिसांकडून त्यांना असं सांगितलं जातं की तुम्ही बाहेरच थांबा, आम्ही ट्रस्टींना बाहेर घेऊन येऊ, त्यानंतर तुम्ही चर्चा करा, परंतु आम्ही आतमध्ये कोणालाही सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर MITचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरती मोठ्या संख्येने पालकवर्ग असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं जे आहेत या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मागील तासभरापासून जर पाहिलं तर या ठिकाणी हे आंदोलनकर्ते त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत. कारण आम्ही एवढी म्हणजे दरवर्षी जी 30-30 हजार जर फी वाढ होत असेल तर ती फी कशी आम्ही भरणार असा जो आहे तो सवाल या ठिकाणी पालकांकडनं आहेत, त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांकडनं विचारला जातो. या बाबतीमध्ये आता MIT प्रशासन आणि त्याचबरोबर पालकांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कधी MITचं प्रशासन बाहेर येऊन या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करतं आणि त्यामधून कोणता सकारात्मक तोडगा निघतो का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.